शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवलेंच्या अडचणी वाढणार आहेत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू झाली आहे। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय, तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी येवलेंच्या अडचणी वाढणार। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। तेजवानी संदर्भात बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। तेजवानीवर बावधन, खडक या 2 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। तर दुसरीकडे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी याआधी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आहे का हे तपासलं जाणार आहे। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती, FIR मध्ये उल्लेख। पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या FIR मध्ये नोंद। पुण्याचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल। पुणे शहराचे तहसीलदार येवले यांचं 9 जून 2025 ला उपजिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक संचालकांना पत्र। येवले यांनी कोणत्या विभागाला पत्र लिहिलं होतं त्याचा FIR मध्ये उल्लेख नाही। या पत्रावरून येवले यांनी बेकायदा पद्धतीनं अधिकार वापरले असं दिसतं, असा FIR मध्ये उल्लेख। BSIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार 44 एकर जमीन सध्या केंद्राच्या BSIला भाडेतत्वानं देण्यात आली। पुण्यातील BSIचे प्रमुख डॉक्टर ए बेनियामिन यांच्या कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी मुंढव्याची जमीन रिकामी करण्याचे आदेश होते। आदेशाचं पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं, असं सुद्धा डॉक्टर बेनियामिन यांनी सांगितलंय। जमीन रिकामी करण्याचे आदेश देणारं पत्र मिळाल्यानंतर आश्चर्यचकित झालो होतो, असा दावा सुद्धा बेनियामिन करतायत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ती जागा रिकामी करण्यास सांगितलं नाही, असंही डॉक्टर ए बेनियामिन यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या बातम्यांकडे वळूया तर ठाकरेंच्या कलानगरमधील मातोश्री निवासस्थान आणि परिसरामध्ये ड्रोननं गिरट्या घातल्यात। मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी उडवण्यात आला असे प्रश्न उपस्थित झाले आणि यावर मुंबई पोलीस आणि MMRDAनं स्पष्टीकरण दिलं। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी गिरट्या घालणाऱ्या ड्रोनची आणि त्यावरून सुरू झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तींची एकच चर्चा होती। मातोश्री बाहेर ड्रोन उडताना दिसल्याची बातमी येताच मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी यावरून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। शिवसेनेच्या नेत्यांकडून वेगवेगळे आरोप केले जात असताना MMRDA कडून हा ड्रोन मुंबई पोलिसांच्या परवानगीनं सर्वेक्षण करण्यासाठी उडवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मातोश्री बाहेर ड्रोन उडताना दिसला। ड्रोन पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। MMRDAनं परवानगी घेऊन BKC खेरवाडीमध्ये ड्रोन उडवले असं पोलिसांनी म्हटलंय। पॉट टॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षण असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय। मुंबई पोलिसांकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं, मात्र तरीही त्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट करत अनेक सवाल उपस्थित केले। सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावून पाहताना एक ड्रोन पकडला गेला आणि जेव्हा माध्यमांना याबद्दल माहिती मिळाली तेव्हा MMRDA म्हणतंय की मुंबई पोलिसांच्या परवानगीनं BKC साठी सर्वेक्षण केलं जात होतं। ठीक आहे, कोणत्या सर्वेक्षणात तुम्हाला घरांमध्ये डोकावून पाहण्याची आणि पकडले जाताच तत्काळ उडून जाण्याची परवानगी मिळते? रहिवाशांना माहिती का दिली गेली नाही? MMRDA संपूर्ण BKC साठी फक्त आमच्याच घरावर पाळत ठेवत आहे का? MMRDAनं त्याऐवजी जमिनीवर उतरलं पाहिजे आणि MTHL म्हणजेच अटल सेतू सारख्या त्याच्या बोगस कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जे की त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक उदाहरण आहे। तसंच जर पोलिसांनी परवानगी दिली होती तर रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही? बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या गिरट्या घालताना त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे। हे तपासाचा भाग आहे। त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही। आता मातोश्रीच्या बाबतीत सातत्याने धसका घेतलेली लोक असल्यामुळे ते सतत असा ड्रोन घेऊन बसा। आता त्यांना कळतं कोणी येऊन भेटून गेलं तर कळणार नाही, मग ड्रोन ठेवला पाहिजे ना। किती खालच्या पातळीवर हे लोक जात आहेत आणि किती अविश्वसनीय कारभार यांचा चालू आहे त्याचं ते द्योतक आहे।
गृह मंत्रालय आहे की नाही असं शंका वाटावी असं महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे. हा संपूर्ण भाग तुम्ही बघता की कलेक्टर ऑफिस आहे, शासकीय आहे. ही परवानगी जशी लोकांना तुम्ही विचारता तसं ते कायदेशीर MMRDचं असलं तरी देखील त्यांची जबाबदारी आहे ना. ते रहिवाशींची प्रायव्हसी आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनाही विचारलं पाहिजे, त्यांनाही विश्वासात घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने याची आम्ही अधिकची माहिती आता घेऊ. त्या ठिकाणी ह्या लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. फेक नॅरेटिव्ह सेट करून जसं लोकसभेला निकाल त्यांच्या बाजूनं झाला तशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. आता त्यांचा बार फुसका ठरला. आता निश्चित झालं की MMRDचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे त्याकरता ड्रोन आहेत. आता याच प्रकरणी MMRDA कडून या ड्रोन बाबत खुलासा करण्यात आलाय. त्यांनी असं म्हटलंय की पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर सुरू होता. पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केलं गेलं. कुर्ला ते वांद्रे मार्गे PKC पर्यंत सर्वेक्षण करण्यात आलं. 8 आणि 9 नोव्हेंबर हे 2 दिवस सर्वेक्षण सुरू होतं. पोलीस आणि MMRDA अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासन मान्य संस्थेकडून सर्वेक्षण. पुढच्या बातम्यांकडे वळूयात. KDMC निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये महत्त्वाचे पक्षप्रवेश झालेत. दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसलाय. शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रेंचाही भाजपमध्ये प्रवेश झाला असून स्थानिक राजकारण तापलंय. दरम्यान आज रात्री भाजपचे 2 माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रेंचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. जिल्हा प्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. रवींद्र चव्हाणांविरोधात विधानसभेला लढलेल्या उमेदवाराचाच भाजपात प्रवेश झालाय. 2019ला मनसेकडून मंदार हळवे चव्हाणांविरोधात लढले होते. त्यांचा 2021 मध्ये भाजपात प्रवेश झाला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत दीपेश म्हात्रे देखील चव्हाणांविरोधात लढले होते. आता त्यांचाही भाजपात प्रवेश करून घेण्यात आला. विरोधी उमेदवाराला भाजपात घेण्याची चव्हाणांची परंपरा कायम असल्याचं दिसून आलं. खाली जे नेतृत्व आहे, खालचे जे नेते आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत त्याला कुठेतरी सर्व सामान्य कार्यकर्ता कंटाळतो आणि त्याच्यामुळे त्या पक्षामध्ये राहण्याचा निर्णय मी घेतला नाही आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय. प्रत्येकाचा मुहूर्त असतो आणि मुहूर्त ठरला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो महायुतीचा देणं हेही ठरलंय. भाजपनं आपल्या पक्षात शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक पूजा योगेश म्हात्रेंसह पदाधिकाऱ्यांनाही प्रवेश दिला. यानंतर कल्याण डोंबिवलीत स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय. एकनाथ शिंदेंनी आता संयम सोडावा, युती धर्म आपणही पाळू नये अशा शब्दात उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी संताप व्यक्त केलाय. साहेबांनी सुद्धा संयमाची भूमिका ठेवू नये. शिवसैनिक समर्थ आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला. तर साहेबांनी सुद्धा संयम सोडावा. युती धर्म ते जर पाळत नसतील तर आपण सुद्धा पाळू नये असे आमची प्रामाणिक भावना आहे. तर दबाव टाकून भाजपात प्रवेश सुरू असल्याचा आरोप मनसेच्या अविनाश जाधवांनी केलाय. या सगळ्या राजकीय लोकांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जातोय, प्रकरणं बाहेर काढली जात आहेत आणि त्यातून हे प्रवेश होत आहेत.